श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण कुठे चुकतोय? का आपल्यासोबत असं घडतं? हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. का बरं कितीही प्रयत्न केले तरी यश येत नाही? आरोग्य सुधरत नाही, काम वाढतात, पैसा थांबतो, समाधान नाही, घरात सतत वाद, मुलं चिडचिड करतात, अभ्यासात लक्ष नाही. आपण म्हणतो खूप प्रयत्न करतो तरी अडचणी वाढतात. मग चुकतंय तरी कुठे? कोणता दोष होता असावा? फक्त बाह्यकृती पुरेशा नसतात, आतून भक्ती लागते. बाहेर गोड बोलतो पण मनात राग, तर कृपा थांबते. फूल वाहतो पण श्रद्धा विसरतो, हीच खरी चूक. देव म्हणजे नुसती पूजा नव्हे, ती नितांत भावना आहे. आणि ती भावना मनात टिकली पाहिजे, कृतीत दिसली पाहिजे. स्वामी समर्थ म्हणतात, सेवा हवी ती अंतःकरणातून हवी. आपण किती दिवसात किती वेळा स्वामींचं नाव घेतो? त्यांच्या आठवणीशिवाय गेलेला दिवस म्हणजे हरवलेली कृपा. पूजा झाली नाही ठीक आहे, पण मनात आठवण नाही. नामस्मरण हे तुमचं दिवसभरचं कवच आहे. हे नसेल तर वाईट गोष्टी सहज चिटकतात. कितीही औषध घेतली तरी त्रास जात नाही, कारण मन स्वच्छ नसेल तर शरीर सुद्धा साथ देत नाही. मुलं ऐकत नाहीत कारण आपणच शांती विसरलोय. जिथे भांडण तिथे देव टिकत नाही, हे लक्षात ठेवा. सतत आर्थिक अडचण असेल तर उपाय आध्यात्मिकच लागतो. ही सगळी लक्षणं एकाच गोष्टीकडे इशारा करतात, स्वामींची सेवा राहते म्हणून सगळं विस्कळीत होतंय. स्वामींचं दर्शन नसेल पण त्यांचं स्मरण तरी ठेवा. जे मनात आहे तेच घरात फळतं, हे सत्य आहे. म्हणून मनात स्वामी म्हणजे घरात कृपा. आता तुम्ही म्हणा, वेळ कुठे आहे एवढा? दिवसात 10 मिनिटं येणार नाहीत का त्यांना? त्यांच्या नावाने एक समयी लावा. फक्त श्रद्धेने मनात एकदा तरी म्हणा, स्वामी माझ्यासोबत राहा. सकाळी उठता उठता किंवा झोपता झोपता त्यांचं नाव घ्या. कुठेही बसलं तरी मनात स्वामी समर्थ जप चालू राहू द्या. हीच सेवा आहे जी तुम्हाला वाचवू शकते. जिथे डॉक्टर थकले तिथे स्वामींचं नाव चालतं, कारण हे नाम केवळ शब्द नाही, ते शक्ती आहे. ही शक्ती तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकते. म्हणूनच दररोज रात्री ही 5 सेवा न चुकता करा. पहिली सेवा, दररोज एकदा नामस्मरण मनातून सुद्धा केलं तरी चालेल. जपमाळ हातामध्ये घेऊन बसावं काही आवश्यकता नाही. स्वामींच्या सत्यकथा किंवा स्वामींचे जे प्रवचन आहेत, स्वामींचे विचार आहेत, हे दररोज काही ना काही स्वामींचं ऐकत राहा. म्हणजे तुमची कीर्तन भक्ती देखील होईल. समयी किंवा दिवा लावा, तेही शांतपणे. दिवसाचा शेवट स्वामींच्या आभाराने करा. शक्य असल्यास रोज एक अभंग ऐका किंवा म्हणा. ही सेवा कुठेही करता येते. घरात, ऑफिसमध्ये, एकटे असताना सुद्धा ही सेवा केली तर तुमचं मन स्थिर होईल. आणि मन स्थिर झालं की शरीर आणि परिस्थितीही बदलते. ही सेवा केली की घरात आनंदच राहतो. कधी वाटतं मुलं काही ऐकत नाहीत, तर त्यांच्या हातात तुमचं स्वामींचं पुस्तक द्या, त्यांच्यासोबत बसून एक कथा ऐका. फरक नक्की वाटेल. स्वामींचं नाम म्हणजे घरासाठी शक्तिशाली कवच. कितीही वाईट नजारा असतील तुटून जातील. आर्थिक अडचणी असतील तर स्वामींच्या पायाशी मांडा. स्वामी माझं मार्गदर्शन करा असं म्हटलं की वाट सापडते. रोज रात्री झोपताना फक्त मनात त्यांचं नाव घ्या. तुमचं मन शांत झालं तर नशीब सुद्धा बदलू शकतं. हे सांगणं नाही, अनुभव आहे. हजारो भक्तांनी अनुभवलंय, मी पण अनुभवलं आहे. स्वामींना काही मोठं नको, त्यांना तुमचं हृदय हवंय. तुमचं पाणी घेतलं, जेवण घेतलं की त्यांची आठवण करा. स्वामी माझं रक्षण करा हळूच म्हणत जा. यामुळे तुम्हाला काहीतरी वेगळं जाणवू लागेल. स्वामी तुम्हाला जवळ वाटू लागतील. तुमच्या आयुष्यात शांततेचा श्वास निर्माण होईल आणि अशा वेळेस काहीही शक्य होऊ शकतं. कोणतेही संकट स्वामींच्या कृपेने हलकं होतं. मुलं चांगली होतात, आरोग्य सुधारेल, काम यशस्वी होतील, पण त्यासाठी प्रथम सेवा स्वीकारावी लागते. दररोज सेवा ही साधना आहे, शक्ती आहे आणि त्या शक्तींचा अनुभव घेतल्याशिवाय राहत नाही. आजपासूनच सुरुवात करा. गुरुपौर्णिमा आहे, फक्त आज एका कथेने सुरू करूया. ही पुढची कथा तुमचं मन नक्कीच बदलून टाकेल. आणि हो, ही कथा स्वामींची सत्यकथा आहे. कथा ऐकण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबल्याशिवाय जाऊ नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर सुरुवात करूया. माघ महिन्याचा एक सुंदर दिवस होता.
श्री गुरुप्रतिपदेनिमित्त मठात सुंदर सजावट, उत्साह, भक्तांनी गजबजलेलं वातावरण होतं. त्याच दिवशी महाराजांच्या सेवेसाठी दूध आणण्यासाठी मल्लू गवळीला पाठवण्यात आला. मल्लू हा व्यवहाराने चालाक पण कपटी माणूस होता. त्याने दूध न विकता त्यात पाणी मिसळलं आणि त्याचे पैसे घेऊन आला. दुर्दैवाने तेच दूध स्वामी महाराजांच्या स्वयंपाकात वापरलं गेलं आणि जेवणाची चव बदलली. सेवेकरांनी तपासून पाहिलं आणि लक्षात आलं की दुधात पाणी आहे. सगळे गडबडले, दुःखी झाले. कोणी विचार केला नव्हता की असा अपमान गुरुप्रतिपदेच्या दिवशी होईल. श्री स्वामी म्हणाले, मल्लूने लबाडी केली आहे, याला शिक्षा झालीच पाहिजे. दुसऱ्या दिवशी चमत्कार घडला. मल्लूच्या गोठ्यातल्या गायीने स्वतःहून दुधाची धार सुरू केली. आतापर्यंत कोरड्या असलेल्या गायीच्या थणातून दूध वाहू लागलं. मल्लू घाबरला, अंगावर काटा आला. तो पळत पळत श्री स्वामी महाराजांकडे गेला. चरणाशी लोळत घेत म्हणाला, स्वामी क्षमा करा, मी चुकलो. धनलोभामुळे मी लबाडी केली. आता मी अक्षरशः रस्त्यावर येईन. स्वामी महाराज हसले आणि म्हणाले, जा, यापुढे असं करू नकोस, सगळं ठीक होईल. मल्लूने त्या दिवसापासून स्वामीच्या चरणी नतमस्तक होऊन सेवा सुरू केली. प्रामाणिकपणे दूध आणून देऊ लागला. मनापासून क्षमा याचना केली. घरातही शांतता आली. गायीही दूध देऊ लागल्या. हा चमत्कार सर्व गावात पसरला. सगळ्यांनी एक बोध घेतला, स्वामीच्या दरबारात फसवणूक चालत नाही. सेवा ही खरी भक्ती आहे. भक्ती केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीने करा, आणि कृतीत शुद्धता असेल तर कृपा नकळत मिळते. स्वामी भक्तांनो, आज आपण एक सत्यकथा ऐकली, मल्लू गवळीची. ही फक्त गोष्ट नाही, हा आपल्यासारखा प्रत्येकाच्या जीवनाचा आरसा आहे. आपणही कधी ना कधी धनलोभात, घाईत चुकतोच. कधी मन दुखावतो, कधी चुकीची कृती करतो, कधी स्वामींची सेवा राहते. पण स्वामींच्या दरबारात चूक मान्य केली की कृपा हमखास होते. मल्लू गवळीनेही सुरुवातीला फसवणूक केली, पण जेव्हा संकट आलं तेव्हा त्याने मान टाकली. श्री स्वामींनी क्षमा दिली आणि आयुष्य बदलून टाकलं. आपणही असा विचार करूया, मी कुठे चुकतोय? माझ्या घरात अशांती का आहे? मुलांचं लक्ष का उडाले? आर्थिक स्थिती अडली का? स्वामी समर्थ म्हणतात, धीर धर, मी आहे तुझ्यासोबत. पण आपण त्यांच्यासोबत आहोत का? हा प्रश्न आधी विचारावा लागतो. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरूंच्या चरणी पूर्ण समर्पण करण्याचा दिवस आहे. पैशाने नव्हे पण भावाने, फुलांनी नव्हे तर पण श्रद्धेने. आजपासून दररोज फक्त 10 मिनिटं स्वामींचं नामस्मरण करा. एक कथा ऐका, एक अभंग म्हणा, एक दिवा लावा. हा एक छोटा उपाय पण मोठा परिणाम देणारा. मुलांच्या मनात बदल येईल, तुमचं मन शांत होईल. कामात अडथळा असो वा घरात वाद, स्वामींची कृपा झाली की सगळे मार्गी लागतात. एकदा पूर्ण विश्वास ठेवा, स्वामी आहेत माझ्या पाठीशी, आणि मग बघा आयुष्य कोणत्या दिशेने वळतंय ते. स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही, ते एक संरक्षण आहे, एक आशीर्वाद आहे, एक शक्ती आहे. आजपासून रोज हेच मनात ठेवा, स्वामी समर्थ, मी तुमच्याकडे आलोय, तुम्ही सांभाळा, माझी सेवा स्वीकारा. मी आता तुमच्याशिवाय काहीच करू शकत नाही. शेवटी हेच सांगावंसं वाटतं, स्वामींनी तुमच्यावर कृपा केली तर तुमचं जीवन सोनं होईल आणि संकट पाण्यासारखी विरून जातील. आज गुरुपौर्णिमा आहे. फक्त एक दिवस नव्हे, ही एक संधी आहे स्वामींच्या चरणाशी पुन्हा एकदा नातं जोडण्यासाठी. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि हो, तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचा प्रत्येक व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत, नवीन कथेसोबत, नवीन अभंगासोबत. आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार, प्रेरणा, संदेश घेऊन येत असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.